आजच्या दिवसाची सुरुवात देवपूजेने झाली. चला तर मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे डेली डोस विथ विशाखा. आज होता गुरुवार. मग आज सगळ्या देवांना आंघोळ घालून मस्त देवपूजा करायला सुरुवात केली. काल झेंडूची फुलं आणले होते, त्यामुळे आज ते सगळे मांडून घेतले आणि सगळ्या देवांना ओवाळून हळदी कुंकू लावून घेतलं. तसेच मस्तपैकी अगरबत्ती लावली. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता ते कमेंट करून नक्की सांगा. आज गुरुवार होता, त्यामुळे जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता, म्हणून दुपारी मी साबुदाणाच बनवला होता. साबुदाणा वगैरे बनवल्यानंतर थोडी दुपारची कामं होती ती केली आणि डायरेक्ट गेले बाजारात. गुरुवारी नांदगावचा बाजार असतो, त्यामुळे मी 8 किंवा 15 दिवसातून एकदा बाजार आणत असते. बाजार भरल्यावर भाजीपाला थोडा स्वस्त मिळतो आणि ताजासुद्धा मिळतो. इथे दुपारची वेळ होती, त्यामुळे एवढी गर्दी नव्हती. बाजारात संध्याकाळी खूप जास्त गर्दी होऊन जाते आणि मग भाजीवाला पण दिसत नाही आणि कोणती भाजी घ्यावी ते बी सुचत नाही. आता घरी आले आणि लगेच भाज्या निवडायला घेतल्या. इथे मेथीची भाजी आणि कोथिंबीर फॅनखाली ठेवली, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असेल ते सुकून जाईल आणि भाजी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लवकर खराब होणार नाही. बाकीच्या भाज्या पटापट भरून घेतल्या. आता कोथिंबीर निसून घेते. मी ज्या दिवशी भाजी आणली त्याच दिवशी निसून ठेवते. आणल्या डायरेक्ट फ्रीजमध्ये कोंबत नाही आणि ती एकदा जर का फ्रीजमध्ये गेली तर परत निसायची पण माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळे मी आणल्यावर लगेच वरती मोकळा करून ठेवते आणि लगोलग निसून टाकते, म्हणजे मग आठवडाभर कोणती भाजी करायची, काय करायचं टेन्शनच नाही. कोथिंबीर निसून झाली. आता मस्तपैकी मेथीची भाजी निसते. मला मेथीच्या भाजी निसायचा खूप कंटाळा येतो, पण आता काय, निवडावं तर लागणारच आहे. आज आपण बघणार आहोत पावभाजीची रेसिपी. पावभाजी सगळ्यांनाच बनवता येते, पण मी कशी बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते. आता कुकरमध्ये सगळ्या भाज्या धुवून त्याच्यात टाकणार आहे. यामध्ये आहे फ्लावर, गाजर, शिमला मिरची, बटाटा आणि बीट आहे, जो मी बाजूला कापून ठेवला आहे. त्याला पाण्यात टाकलं असतं तर त्याचा कलर गेला असता. आता या भाज्या मी शिजवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या पावभाजीमध्ये अजून कोणत्या भाज्या टाकतात ते मला नक्की सांगा. मला इथे वाटाणा भेटलेला नाही, कारण आता वाटाण्याचा सीझन नाही आहे. त्यामुळे जेवढ्या भाज्या आहे तेवढ्यातच ॲडजस्टमेंट करायची आहे. आता इथे सगळ्या भाज्या टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकते. पाणी थोडं कमीच टाकते, कारण नंतर ते जास्त, म्हणजे जेव्हा आपण मॅश करतो ना तेव्हा ते जास्त पातळ होऊन जातं. त्यामुळे कमीच पाण्यात मी शिजवणार आहे. आता झाकण लावून घेते आणि 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की मग कुकर ओपन करते. कुकरची शिट्टी होईपर्यंत मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेते. त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो प्युरी पण टाकतो. टोमॅटो कट करून मी मिक्सरच्या भांड्यांमध्ये घेऊन घेतलेले आहे. आता कांदा कापून झाला की कुकर उघडणार आणि लगेच फोडणी देणार. तुम्ही पावभाजी कशी बनवतात? काही लोक काळ्या मसाल्यातली पावभाजी बनवतात आणि काहींना आपली रेग्युलरवाली आवडते. पावभाजी प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी लागते. आपण बाहेर गाड्यावरची खाल्ली ना तर तिची चव वेगळीच असते आणि आपण घरी बनवतो तिची चव वेगळी असते. आता जी गाड्यावरची पावभाजी असते ती एकदम लाल भडक दिसते आपल्याला, का तर त्याच्यामध्ये त्यांनी ते कलर टाकलेला असतो, फूड कलर. आणि मग आपण जी घरी पावभाजी बनवतो तिचा कलर काय एवढा येत नाही, पण मग आपली ती घरचीच. बारीक कांदा कापून घेतला, पण कांदा खूपच तिखट होता, त्याच्यामुळं डोळ्यात पाणी आले. आता अद्रक सोलते, पण ते दिसतच नाही अद्रक सोलता, कारण कांदाच खूप तिखट होता. तर जाऊ द्या, सोलून घेते. तर यामध्ये थोडी आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकू
मी पेस्ट बनवून नाही ठेवत, मला ती आवडत नाही आणि त्याचा स्मेल पण माझ्या नाकात बसतो, म्हणून मग मी ती कधी बनवत नाही. त्यासाठीच मी हे छोटंसं घेतलेलं आहे खलबत्ता. त्याच्यामध्ये कुटून घेणार आहोत आपण आणि असं ताजं ताजं कुटलं का छान चव येते. कारण लसूण आणि अद्रक मग फ्रेश असतो आणि त्याचा स्मेल पण छान असतो. तेव्हा असं ठेसून घ्यायचं थोडंसं. आता लसूण पण ठेसून झालाय, तिकडे कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे आणि प्युरी पण आपण रेडी केलेली आहे. पावभाजी थोडीच बनवायची आहे म्हणून प्युरी थोडीच केली आहे. जेवढे घरात व्यक्ती असतील त्या हिशोबाने तुम्ही पावभाजी बनवा. सगळ्यांना अंदाज आहेच तसा, पण मी एकदा सांगते. कुकर थंड झालेला आहे. आता आपण कुकर ओपन करून बघूया मधल्या भाज्या शिजल्या आहेत. भाज्या व्यवस्थित मॅश होत आहे. इतकं कमी पाणी टाकून सुद्धा इथे पाणी दिसतंय बघा. एवढं पाणी असं वरती आले, त्यामुळे सुरुवातीला टाकतानाच पाणी कमी टाकायचं, म्हणजे मग ते मॅश करायला पण जास्त जड जात नाही. इतकं छान शिजलंय की आपण विस्करने सुद्धा ते मॅश करू शकतो. मॅशर नसलं तरी आपण याच्याने ते मॅश करू शकणार आहे जास्त शिजवल्यामुळे. म्हणजे मग थोडंसं जाडसर पण ठेवायचं, तो फील पण आला पाहिजे खाताना. एकदमच पातळ, काही लोक डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरून घेतात, मग ते खूपच जास्त पातळ होऊन जातं. म्हणजे पातळ म्हणजे असं एकसारखं होऊन जातं, त्यामुळे मग तो पावभाजी खाण्याचा फील नाही येत. असं जाडं मोठं असलं म्हणजे मग पावभाजी छान लागते. इथे बाहेरची पोरं खूपच जास्त दंगा करत होते, त्याच्यामुळे मला व्हॉइस म्यूट करावा लागला आणि व्हॉइस ओव्हर द्यावा लागला. कारण त्यांचा आवाजच इतका होता की मला काही कळतच नव्हतं ते काय खेळत होते नेमकी. आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये बटर टाकणार आहे. डायरेक्ट बटर टाकू नका, कारण ते जळून जातं. त्यामुळे तेलात बटर टाका, त्यामुळे बटर जळणार नाही आणि त्याचा कलरही बदलणार नाही, नाहीतर त्याचा कलर असा काळपट होऊन जातो. तेल मस्त तापलेलं आहे, त्यामध्ये आता कांदा टाकून घेऊ. कांदा थोडासा परतवून घ्यायचा. काही लोक सुरुवातीला यामध्ये खडे मसाले पण टाकतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात ते तुमच्यावर आहे आणि त्यामुळे थोडीशी चव इकडे तिकडे पण होते. पण मी खडे मसाले टाकत नाही, कारण मला त्यांचा स्मेल मग त्या पावभाजीमध्ये येतो. आता कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी जी आपण ठेसून घेतले होते अद्रक आणि लसूण, त्याची पेस्ट टाकणार आहे. ती पण थोडीशी अशी जाडसरच मी ठेवलेली आहे, खूप पण बारीक नाही करून घेतली, म्हणजे मग ती व्यवस्थित तळल्या पण जाती आणि तिचा स्मेल पण व्यवस्थित उतरतो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटताय ते कमेंट करून सांगत जा, म्हणजे मला कळेल की नेमकी काय काय गोष्टींमध्ये बदल केला पाहिजे किंवा काही गोष्टी नवीन आणल्या पाहिजे याचासुद्धा अंदाज येईल. त्यामुळे कमेंट खूप महत्त्वाची आहे, तुम्ही जरूर कमेंट करा. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊन थोडंसं परतून घेतलं आहे. त्यानंतर आपण थोडेसे मसाले टाकणार आहोत. जे घरगुती तुमचे मसाले आहे ते तुम्ही टाकायचे आणि फक्त पावभाजी मसाला हा वेगळा टाकायचा आहे. आता यामध्ये टोमॅटो प्युरी मी मसाले टाकून झाल्यावर टाकणार आहे. कांदा परतून झाला आहे, आता मसाले टाकायला घेऊ. यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट माझं बघून एवढं टाकू नका, माझी लाल तिखट ही कलरवाली आहे, त्यामुळे मी ती जास्त टाकली आहे. ती तिखट लागत नाही, तिला फक्त कलर येतो. वरून धने पावडर टाकली आहे आणि आता मी
पावभाजी मसाला टाकणार आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा पावभाजी मसाला वापरा। मी इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि एवढेच मसाले टाकायचे आहे। अजून दुसरं काही घरात असतील ते मसाले टाकू नका, त्या पावभाजीची पूर्ण चव खराब होते। आता इथे मसाला थोडा परतून घेतला आणि टोमॅटो प्युरी ॲड केली। मसाले टाकून झाल्यावरच टोमॅटो प्युरी टाका आणि जर आधी कांद्यावरती टोमॅटो प्युरी टाकली तर असा आंबटसर ती टोमॅटो प्युरीचा वास येतो। त्यामुळे मसाले टाकून झाले ते परतले की मग टोमॅटो प्युरी टाका। आता याला थोडंसं 2 मिनिट परतू द्या आणि आपण जे स्मॅश केलेलं आहे ते सगळी भाजी याच्यामध्ये टाका। भाजी सगळी टाकून व्यवस्थित हलवून घ्या। आता यामध्ये आपल्याला फक्त मीठ आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे। ज्यांना वरून बटर टाकायचं असेल ते टाकू शकता। इथे मी शक्यतो वरून जास्त बटर टाकत नाही, कारण पावला पण आपण बटर लावून भाजतो आणि भाजीमध्ये पण खूप जास्त बटर टाकलं की ती थोडी खारट पण लागते आणि नंतर त्या बटरचा त्रास पण होतो। त्यामुळे बेतानेच बटर टाका। ज्यांना खूपच बटर आवडत असेल तर ते टाकू शकता। काहींना चीज पण आवडतं पावभाजीवरती, तर ते जेव्हा वाढून घेतील तेव्हा चीज पण टाकू शकतात। आता कुकरला सगळं लागलं होतं त्यामुळे थोडंसं पाणी टाकून विसळून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये ॲड केलं। यावरती दुसरं परत पाणी टाकायचं नाही। एवढ्याच याच्यात आपली भाजी रेडी झालेली आहे। या भाजीला कलर हा मी टाकलेल्या लाल तिखटमुळे आणि बीट टाकला होता त्यामुळे आलेला आहे। नाहीतर तुम्ही म्हणशाल तू पण फूड कलर टाकला असेल व्हिडिओसाठी, तसं काहीही नाही आहे। आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे आणि आता फक्त कोथिंबीर टाकून घेते वरून, म्हणजे मग भाजी आणखीन छान वाटेल। आता मार्केटमध्ये कोथिंबीर खूप जास्त आहे त्यामुळे कोथिंबीरला कंजूसपणा अजिबात करायचा नाही। भरभरून कोथिंबीर टाकायची आणि एन्जॉय करायचा। चला मग मंडळी, या पावभाजी खायला। हो, येताना फक्त पाव घेऊन या। मी काही जास्त पाव आणलेले नाही आहे त्यामुळे तुम्हाला ते पाव पुरणार नाही। असो, तुम्ही काय लगेच येणार थोडी आहे। माझं म्हणायचं काम होतं आणि तुम्हाला पण वाईट नको वाटायला की विचारलंसुद्धा नाही म्हणून। तुम्ही व्हिडिओ बघेपर्यंत पावभाजी संपलीही असेल, पण हरकत नाही, तुम्ही ही रेसिपी घरीसुद्धा करू शकता, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका। आता पाव भाजून घेते। तवा तापत ठेवला आहे, त्यावरती बटर टाकलं आणि पाव भाजायला घेतले। पाव मस्त कडक झाले तेव्हाच चांगले लागतात आणि भाजल्याशिवाय पावभाजीला मजा येत नाही। त्यामुळे मस्तपैकी इथे पाव भाजून घेतले। आम्ही पावभाजी एन्जॉय करतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडत असतील तर त्यासाठी कमेंटही करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते पण पावभाजी करून खातील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आपला साडीच्या व्लॉगला तुम्ही खूपच छान प्रतिसाद दिला आहे। अशीच एक नवीन आणि भारी गोष्ट मी पुढच्या व्लॉगमध्ये घेऊन येणार आहे। त्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा आणि ती गोष्ट काय असेल हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्येच कळेल। पण ती गोष्ट इतकी रिलेट करणार आहे सगळ्यांना आणि काही लोक त्या गोष्टीतून गेलेसुद्धा असणार आहेत। त्यामुळे व्लॉग नक्की बघा आणि काय आहे ते तुम्हाला कळेलच। तसं तर या गोष्टीतून बरेच लोक गेले असतील, ते तुम्हाला व्लॉग बघितल्यानंतरच कळेल। एक जबरदस्त आणि भन्नाट किस्सा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आपला व्लॉग बघत राहा। चला तर मंडळी, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।